नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्ही सगळ्यांनी शक्ती नावाचा चित्रपट बघितलेला असेल. शक्ती म्हणजे दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांचा. आता या सिनेमामध्ये दिलीप कुमार हे माझ्या मते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये आहेत आणि अमिताभ बच्चन हा म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढणारा वगैरे वगैरे. या दोघांमधलं नातं बाप-लेकाचं आहे. एका सीनमध्ये दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन हे एकत्र दाखवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दिलीप कुमारच्या तोंडी एक वाक्य आहे की आज मैं तुम्हारे सामने इंस्पेक्टर के हैसियत से नहीं बल्कि बाप के हैसियत से खड़ा हूं. आता या डायलॉगवर शिरीष कणेकर यांनी खूप सुंदर विडंबन केलेलं आहे. म्हणजे याच डायलॉगचं ते असं म्हणतात की अरे म्हणजे काय, या डायलॉगचा अर्थ काय की आज मैं तुम्हारे सामने बाप के हैसियत से नहीं लेकिन इंस्पेक्टर के हैसियत से खड़ा हूं. म्हणजे तूच न तोच न तू. आज देखील मी खरं तर जेव्हा म्हटलं रविवार आहे, आज काही आपल्या मागे व्हिडिओ वगैरे करायचा नसेल असं समजून मी ऑफिसला आलो आणि एक बातमी बघितली, ज्या बातमीने माझं लक्ष वेधलं गेलं आणि मला सुद्धा असं वाटलं, हा डायलॉग म्हणावा असं वाटला की अरे तेच ना तुम्हीच ना ते. आता तुम्ही म्हणाल काय झालंय ते पटकन सांगा. तर ते झालंय असं की कालपर्यंत किंवा अगदी आत्ताच्या क्षणापर्यंत, आजच्या सकाळपर्यंत सगळ्यात जास्त कोणत्या दोन माणसांमध्ये वादाची सगळ्यात जास्त चर्चा झाली? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे? छे अजिबात नाही. मग एकनाथ शिंदे आणि अजित पवार? नाहीच. सगळ्यात जास्त वाद सध्या जो सुरू आहे तो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या वादाच्या चर्चा. म्हणजे रोज आपण माध्यमातल्या बातम्या बघितल्या, सोशल मीडियावरच्या देखील एक व्हिडिओज आपण बघितले, तर आज एकनाथ शिंदे नाराज झाले, देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेची ही कोंडी केली, एकनाथ शिंदेंना ठाण्यामध्ये कोंडीत पकडलं वगैरे वगैरे वगैरे. आणि या सगळ्या बातम्यांमुळे एकनाथ शिंदे हे सातत्याने म्हणजे गेले 9 महिन्यातले किमान 18 वेळा तरी एकनाथ शिंदे नाराज झालेले असतील. मग ते नाराज होऊन 7 वेळा दरेगावात गेले असतील किंवा बाकीच्या वेळेला ते दिल्लीकडे त्यांनी धाव घेतलेली असेल. आता दिल्लीकडे म्हणजे काय, ते अमित शहांना भेटतात. मग महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, आपली कशी कोंडी होतीये, आपण कशावरनं नाराज होत हे अमित शहांना सांगतात. मग अमित शहा त्यांचं सगळं ऐकतात आणि त्यांना आश्वासन देतात की मग उत्साहाने परत एकनाथ शिंदे कामाला लागतात. हे सगळं आपल्याला गेल्या 10-11 महिन्यामध्ये आता तोंडपाठ झालेलं आहे. पण सध्या मात्र खूपच कळस झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे या दोघांमधला जो वाद आहे हा अगदी आता टोकाला गेल्यासारखी स्थिती आहे. कारण मंत्रालयामध्ये एकनाथ शिंदेंच्या सगळ्या मंत्र्यांनी, आमदारांनी, मंत्र्यांनीच म्हणूयात कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला. एकटे एकनाथ शिंदे त्या बैठकीला हजर राहिले. हा जो सगळा वाद आपण बघितला, त्यानंतर नाराज असलेले एकनाथ शिंदे यांनी तातडीनं दिल्ली गाठली आणि अमित शहांच्या समोर अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तक्रारी केलेल्या आहेत. मग त्याच्यात देवेंद्र फडणवीस आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, उद्धव ठाकरे आहेत, सगळ्यांच्या तक्रारी केल्या आहेत. इतका या दोघांमधला वाद हा टोकाला गेलेला आपण बघितलेला आहे आणि चर्चाही मग अनेक झालेल्या आहेत की आता एकनाथ शिंदे काही त्यांच्याबरोबरचे 20 आमदारांना घेऊन महायुतीतनं बाहेर पडणार किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधले काही गट फुटणार. 2 गट पडलेले आहेत आणि मग ते आता भाजपमध्ये जाणार. अशा सगळ्या चर्चा या गेल्या 2 दिवसामध्ये सुरू आहेत. त्याच्यावर आपण सुद्धा व्हिडिओ केलेले आहेत. इतका हा वाद टोकाला गेलेला आहे. पण आजच्या बातमीने माझं लक्ष पूर्णतः त्या एका माध्यमाच्या बातमीकडे खिळलं गेलं आणि अक्षरशः डोकं गरगरायला लागलं की अरे कशावर विश्वास ठेवायचा, आपण नेमकं खरं काय, म्हणजे यांच्यात खरंच वाद आहे का आपण जे आत्ता बघतोय ते खरं आहे. तर झालंय असं की देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी ज्या आहेत अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. तो कार्यक्रम म्हणजे ग्लोबल पीस ऑनर, म्हणजे 26/11च्या बॉम्ब ब्लास्टमध्ये जे लोक शहीद झाले त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून हा सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं किंवा त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तर उपस्थित होते, त्यानंतर बॉलिवूडमधले काही सिने स्टार सगळे उपस्थित होते. पण या कार्यक्रमाला चक्क एकनाथ शिंदे उपस्थित होते. म्हणजे कालच्या जर का तुम्ही 2 बातम्या बघितल्या असतील,
एक हुतात्मा चौकामधली की हुतात्मा दिन होता त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघंही तिथे होते, पण दोघंही एकमेकांकडे बघत नव्हते. चालताना सुद्धा कमीत कमी 15 फुटाचं अंतर ठेवून चालत होते आणि जरी दोघंही एकमेकांच्या जवळ उभे राहिले तरी जवळपास 36चा आकडा कसा असतो ना, एकमेकांकडे पाठ करून उभं राहिल्यासारखा, तसे हे दोघं उभे राहिलेले होते. आणि हे मी बोलत नाही आहे, हे आपण माध्यमांवर पाहिलेलं आहे, ही दृश्य आपण पाहिलेली आहेत. दुसऱ्या देखील एका कार्यक्रमामध्ये ते उपस्थित होते, तिथं देखील त्यांनी आपल्यापासून दोघांनी एकमेकांपासून अंतर राखलेलं आपण बघितलेलं आहे. ह्या सगळ्याचं कसं कोइन्सिडन्स बघा, म्हणजे आज मला धक्क्यावर धक्के बसले की आज देवेंद्र फडणवीसांना माध्यमातल्या प्रतिनिधींनी विचारलं की तुमच्यामध्ये आणि एकनाथ शिंदेमध्ये प्रचंड वाद सुरू आहे, तशा बातम्या देखील येत आहेत बाहेर, नाराज आहेत, ते दिल्लीला गेले. तर ते म्हटले की मी याला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे आणि वेड्यांच्या बाजारामध्ये काही माध्यमही वेडी झाली आहेत. त्यामुळे परवाही मी आणि शिंदेसाहेब ज्यावेळेस हुतात्मा स्मारकावर गेलो, आल्यावर आम्ही दोघं भेटलो, जाताना आम्ही दोघं भेटलो. ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं, मी कुठे चाललो आहे मला सांगितलं. आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं. कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याकरता नियोजन होतं, त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो. आल्यावरही आम्ही भेटलो, स्टेजवरही आम्ही भेटलो, खाली उतरतानाही भेटलो, जातानाही आम्ही बोललो. याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही. तुम्ही जे दाखवताय अशी कुठलीही परिस्थिती नाही. त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. तर सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीसांना विचारलं की तुमच्यामध्ये इतका वाद टोकाचा आता गेलेला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया अशी होती की हा सगळा वेड्यांचा बाजार आहे, तुम्ही जे सगळे बातम्या चालवताय तसं काहीही आमच्यामध्ये नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं आलबेल आहे, तुम्ही सगळे तोंडावर पडणार आहात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आणि ही बातमी किंवा त्यांचा हा बाईट मी ऐकला आणि त्यानंतरच्या अर्ध्या तासामध्ये जे काही मी बघितलं त्यात माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसेना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मलाच गरगरायला लागलं की आपण काय बातम्या देतोय, नेमकं घडतंय काय, असं व्हायला लागलं मला सुद्धा. तर ते झालं असं की या कार्यक्रमाला म्हणजे ग्लोबल पीस ऑनर या कार्यक्रमामध्ये जो अमृता फडणवीस यांनी आयोजित केलेला होता, याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे एकमेक खळखळून हसत होते, गप्पा मारत होते, बाजूला अमृता फडणवीस सुद्धा होत्या. इतकं हे खेळीमेळीचं वातावरण आज आपण या बातमीमध्ये बघितलेलं आहे. आता तुम्हीच सांगा, मग आपल्याला म्हणावं लागतं की नाही, अरे तेच ना तुम्हीच ना ते, म्हणजे कालपर्यंत तुम्हीच ते करत होतात ना, भांडत होतात ना, एकमेकांपासून लांब उभे राहत होतात ना, आणि आज एकदम खळखळून हसताय, एकमेकांच्या हातामध्ये टाळ्या देत, एकमेकांशी गप्पा मारत. अशा पद्धतीची ही बातमी मी खरं तर बघितली. पण एका अर्थाने ठीक आहे, चांगलं आहे. खरं तर हे असं चित्र महाराष्ट्राला अपेक्षित होतं, पण तसं घडलं नाही या 10 महिन्यामध्ये. तुमच्यातले वादच जास्त समोर आलेले आहेत. म्हणजे जनतेने जे महायुतीला एवढं भरघोस मत देऊन निवडून आणलेलं आहे, सत्ता तुमच्या हातीमध्ये दिलेली आहे, तरीही तुमच्या तिघांमधलं काही वातावरण अलबेल नाही आहे, हेच तुम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि जनतेला खरं तर अपेक्षित होतं की अशा पद्धतीचं वातावरण हे तुमच्याकडनं दिसायला हवं, पण तसं झालं नाही. असो, पण मग हे सगळं म्हणजे ही बातमी बघितल्यानंतर मला असं वाटलं, हां, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंनी भाषण सुद्धा केलं आणि ते काय म्हणाले की देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, होम मिनिस्टर आहेत, परंतु घरी अमृतावहिनीच होम मिनिस्टर आहेत. म्हणजे बघा, इतक्या खेळीमेळीमध्ये एकनाथ शिंदे आज त्या सगळ्या ठिकाणी वावरलेले आहेत. याचं कारण असं आहे, म्हणजे आता मी जेव्हा या बातमीकडे बघितलं तेव्हा मला असं वाटलं हे कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्याची ही धडपड सुरू आहे. ते का सुरू आहे? आज या दोघांच्या वादामध्ये म्हणजे हे दोघांमधले वाद हे टोकाचेच आहेत आणि टोकाला गेलेलेच आहेत, याच्यामध्ये काही दुमत असायचं कारण नाही आहे. आज उल्हासनगरमधनं शिवसेनेच्या नगरसेवकांची फोडाफोड भाजपने केलेली आहे, भाजपमधनं त्यांच्या नगरसेवकांची फोडाफोड केलेली आहे.
आज अनेक ठिकाणी आपण बातम्या बघतो आहोत की शिवसेनेच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झालेली आहे. कार्यकर्ता संभ्रमित आहे. नेमकं आपले जे नेते आहेत या नेत्यांमध्ये नक्की काय सुरू आहे? खरंच आपल्याला युती म्हणून लढायचं आहे, आपल्याला एकमेकांच्या विरोधात लढायचं आहे का मैत्रीपूर्ण लढत आहे? ही मैत्रीपूर्ण लढत म्हणजे असते तरी कशी? कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठा संभ्रम आहे आणि म्हणून एक एक घटना आज महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या बाबतीमध्ये आपण बघतोय. शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये अक्षरशः राडे चालू आहेत कार्यकर्त्यांमध्ये. अगदी ताजं सांगायचं झालं तर उल्हासनगरमध्ये शिवसेना एकनाथ शिंदेंच्या गटातल्या एक माजी नगरसेविका ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तो भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला याचा राग त्यांच्या पतीला आला आणि त्यांनी आपल्या पत्नीला मारहाण केलेली. म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये या वादाचे पडसाद, या वादाचे परिणाम म्हणजे या दोन नेत्यांमधल्या वादाचे पडसाद इतके उमटलेले आहेत की आता मारामारीवर उतरलेत कार्यकर्ते. इतका हा मेसेज या महाराष्ट्रामध्ये चुकीच्या पद्धतीने गेलेला आहे या दोन नेत्यांमधल्या वादाचा. आणि त्याचीच कान उघडणी अमित शहांनी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंच्या त्या भेटीमध्ये केलेली आहे. एकनाथ शिंदेंनी जेव्हा तक्रारी मांडल्या तेव्हा अमित शहा दोन तीनच वाक्य बोललेले आहेत. एक त्याच्यामध्ये काल आपण जो व्हिडिओ केला तो आहेच आहे की तुम्ही आता भाजपमध्ये कधी विलीन होताय हे लवकर आम्हाला सांगा. हा एक भाग झाला. दुसरा भाग, तुमचे कार्यकर्ते जात आहेत ही जी तक्रार तुम्ही करताय, तुम्ही तुमचे कार्यकर्ते सांभाळा. प्रत्येक पक्षाने आपापले लोक सांभाळली पाहिजेत. आणि दुसरं, तुमच्यामध्ये आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जो वाद आहे असं तुम्ही म्हणता, तो तुम्ही देवेंद्र फडणवीसांना भेटा आणि तुमच्यातले वाद हे तुम्ही सामोपचाराने मिटवा. बाहेर आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. कार्यकर्त्यांमध्ये, मतदारांमध्ये चुकीचे संदेश जात आहेत. तेव्हा हे लवकरात लवकर वाद संपवा असा एक प्रकारे दम अमित शहांनी दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की आज ज्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आलेले आहेत आणि अगदी हसत खेळत एकमेकांशी गप्पा मारतायत, खळखळून हसतायत, हे तेच त्याच्या मागचं कारण असावं की जे या महाराष्ट्रामध्ये ज्या दोन पक्षांमध्ये जो डॅमेज झालेला आहे, जे वातावरण गढूळ झालेलं आहे, ते कुठेतरी आता साफ करण्याची ही धडपड आहे, डॅमेज कंट्रोल करण्याची ही धडपड सुरू झालेली आहे. असाच खरं तर या बातमीचा अर्थ आपण काढायला हवा, एवढंच मला वाटतंय. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.